नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील आपल्यासाठी खास माहितीपूर्ण कायद्याचे अभ्यास असलेले व्हिडिओ घेऊन येत असतो. आपण माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉरवर्ड नक्की करा, जेणेकरून ही जी कायद्याची सोप्या भाषेतली माहिती आहे ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि यामुळे कायद्याचं एक जे संज्ञानता म्हणतात ती समाजामध्ये जास्तीत जास्त येईल. तर आजचा व्हिडिओ आहे सोसायटीला वारसदार ठरवायचा हक्क आहे का. तर या संदर्भामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं एक जजमेंट आलं आणि अतिशय सुंदर कायद्याला धरून आणि कायद्याला जे काही अभिप्रेत आहे त्याला धरून हे जजमेंट आहे. तर या जजमेंट बद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं जजमेंट आहे. पुण्या, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती सारख्या शहरांमध्ये आज या ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत आणि त्यांच्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी होत आहेत त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीची जी बॉडी असते, कमिटी असते, त्या कमिटीमधले चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर काही वेळेस स्वतःचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचं उल्लंघन करतात आणि मेंबर्सला त्याचा राईट मिळू देत नाही. आणि हे बहुतेक करून ज्या ठिकाणी अशा सभासदाचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी मला देखील अनेक वेळा पाहायला मिळतं. कमिटीमधले हे जे 3 पदाधिकारी आहेत, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर, हे मयत झालेल्या सभासदाच्या वारसांना संस्थेचे सभासद करून घेत नाहीत. त्यांना विनाकारण ते त्रास देतात, त्यांना विनाकारण छळ केला जातो आणि त्यांनी करून त्यांचा जो काही कायदेशीर हक्क आहे तो ह्या तिघांचा जो काही कायदेशीर अधिकार आहे त्याचं उल्लंघन करून पायदळीत उडवला जातो. तर या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रवीण कुमार दवे आणि अल्पना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुंबईमध्ये पेडरर रोडला ही सोसायटी आहे, याच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल झाली. तर ह्याची पहिली पार्श्वभूमी सांगतो. प्रवीण कुमार दवे यांचे वडील हे अल्पना कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, हाऊसिंग सोसायटीचे सभासद असतात. त्यांचा मृत्यू होतो 2002 साली. त्याच्यानंतर प्रवीण कुमार दवेचं नॉमिनेशन असतं वडिलांनी केलेलं, म्हणून प्रवीण कुमार दवे त्या अल्पना सहकारी गृहरचना संस्थेला मला सभासद करून घ्या म्हणून अर्ज करतो. पण सोसायटीचा सेक्रेटरी हा अर्ज फेटाळून लावतो. प्रवीण कुमार दवे त्याच्या विरुद्ध अपील करतात. जे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ज्यांना आपण म्हणतो, असिस्टंट कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार ज्यांना म्हणतो आपण, त्या अधिकाऱ्याकडे अपील करतात आणि तो अधिकारी अल्पना सोसायटीला डायरेक्शन देतो की प्रवीण कुमार दवे यांना तुम्ही मेंबरशिप द्या. त्याच्या विरुद्ध अल्पना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करते आणि वरचा अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेले डायरेक्शन्स रद्द करतो. डायरेक्शन्स रद्द करताना तो अधिकारी काय नमूद करतो की प्रवीण कुमार दवे सोडून इतर 9 जण वारस आहेत, त्याच्यामुळे प्रवीण कुमार दवेंचं नॉमिनेशन मान्य करता येणार नाही. अशा पद्धतीचं जजमेंट तो वरचा अधिकारी डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार पास करतो आणि ह्याच्या विरुद्ध प्रवीण कुमार दवे मुंबई उच्च न्यायालयात जातात. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे की नॉमिनी हा ओनरशिपचा राईट नाहीये. तर नॉमिनी म्हणजे तुम्ही एक प्रकारचे ट्रस्टी असता. जोपर्यंत मयत सभासदाचे सर्व वारस सोसायटीकडे येत नाहीत आणि
त्यांच्यापैकी एकाला मेंबरशिप द्यावी म्हणून नो ऑब्जेक्शन देत नाहीत, तोपर्यंत सोसायटीनी कुठल्या व्यक्तीबरोबर संभाषण करावं, कम्युनिकेशन करावं, यासाठी नॉमिनेशन हा अर्ज असतो. आपल्या इथे खूप मोठा गैरसमज आहे की एखादी व्यक्ती मयत झाली आणि तिने XYZ व्यक्तीच्या नावाने जर का नॉमिनेशन केलं असेल तर ती त्या फ्लॅटची मालक होते. मुंबई उच्च न्यायालय हेच सांगतं की नॉमिनेशन इज नॉट अ ओनरशिप राईट. नॉमिनेशन हा फक्त ट्रस्टी आहे जोपर्यंत इतर मयताचे वारस हजर होत नाहीत आणि सगळे मिळून एक नो ऑब्जेक्शन देत नाही की आमच्या वतीने तुम्ही या व्यक्तीला सभासद करून घ्या. याचा अर्थ असा झाला की उरलेले सगळेच्या सगळे जे वारस आहेत ते त्या फ्लॅटचे किंवा युनिटचे शॉपचे मालक आहेत, पण सगळ्यांच्या वतीने एकाला मेंबरशिप द्या असा अर्ज केला जातो. एक्झॅक्ट केस प्रवीण कुमार दवेंची आहे. प्रवीण कुमार दवेंच्या वडिलांना एकूण 10 वारस होते. त्यातल्या एकाला म्हणजे प्रवीण कुमारला त्यांनी नॉमिनेट केलं होतं की माझ्यानंतर नॉमिनेशन याला आहे म्हणून, आणि इतर वारसांनी देखील प्रवीण कुमार दवेच्या मेंबरशिपला नो ऑब्जेक्शन दिलं होतं, फक्त मेंबरशिपला, ओनरशिपला नाही, हे हायकोर्ट क्लिअर कट सांगतंय. आणि त्यामुळं अल्पना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला प्रवीण कुमार दवेंना मेंबरशिप ही द्यावीच लागेल. आणि अशा पद्धतीचं जजमेंट मुंबई उच्च न्यायालयाने दिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन मुंबई उच्च न्यायालय सांगतं की डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ही जी अथॉरिटी आहे, ही अथॉरिटी म्हणजे सिव्हिल कोर्ट नाही. या अथॉरिटीला मयताचे वारस कोण, म्हणजे ज्याला आपण सक्सेशन म्हणतो, हे ठरवण्याचा अधिकार नाही. त्यांनी म्हणजे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार यांनी स्वतःच्या अधिकाराचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी दिलेली जी ऑर्डर आहे, जजमेंट आहे, डायरेक्शन आहे, ते देखील मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण आता समअप करूयात की महत्वाचं काय आहे. तर महत्वाचं असं आहे की एखादा सभासद जर का मयत झाला तर त्याच्या वारसांना सोसायटीच्या कमिटीनी मेंबरशिप दिलीच पाहिजे. त्यावेळेस जर का एकापेक्षा जास्त वारस असतील आणि समजा त्यांना एकालाच मेंबरशिप द्यायची असेल तर इतर वारसांकडनं ना हरकत प्रमाणपत्र किंवा संमती पत्र घेणं कमिटीला बंधनकारक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं, नॉमिनेशन हे फक्त आणि फक्त जोपर्यंत सगळे वारस हजर होत नाहीत तोपर्यंत कमिटीनी कोणाशी कम्युनिकेशन करायचं यासाठीची ती व्यक्ती आहे. नॉमिनी म्हणजे फ्लॅटचा मालक नाही. अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने प्रवीण कुमार दवे वर्सेस अल्पना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लेटेस्ट जजमेंट दिलेलं आहे, जे अतिशय महत्वाचं आहे. तर आपल्या देखील संपर्कामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, अपार्टमेंटमध्ये जर का अशा काही केसेस असतील तर आपल्या कमिटीला हे व्हिडिओ फॉरवर्ड करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.